ते सुखवाणी गती सुखवाणी वैष्णव संगती Vaišnava Sangati
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान। नकळे साधनया परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। पांडुरंगा करू प्रथमा नमना, पांडुरंगा करू प्रथमा नमना।
संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्प्रदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठान जथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आत्मरूप गणेशो केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत अगवे जीवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुफे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतार विधी खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊन ठाय तरी एवढे भाग्य होय उन्मेखासी ते नमस्कारो आता शरण शरणाय एकनाथा एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे एवढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी क्षेत्र धारोर या पवित्र पावन अशा भूमीमध्ये आपणा सर्व भाविक भक्तांच्या समोर चिंतना करता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्रातील देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य जगविख्यात जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु श्री तुकोबर या अभंगाच्या द्वारा वैष्णवांच्या संगतीचे महती प्रतिपादन करून वैष्णवांच्या संगतीतलं सुख काय असतं याचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. करण्यापूर्वी अल्पसा पर्यार्थ म्हणजे असा प्रतिवार्षिक या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय आमचे गुरुजी वैकुंठ आशीष श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज चिंचपूरकर यांच्या 22व्या पुण्यस्मरणा प्रीत्यर्थ या ठिकाणी संपन्न होत असलेला हा नाम सप्ताह आणि त्याच्यात सकाळच्या सत्रातली द्वितीय दिवसाची कीर्तन रूपे सेवा कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे.
आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली लांब उर्फ गुरुजी त्यांच्या आज्ञेनं त्यांच्या प्रेमाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। वडील गेल्याच्या नंतर सुद्धा 22 वर्ष पुण्यस्मरण करणारी व्यक्ती म्हणजे कमीत कमी आपल्या परिसरात तर कोणी नाही। 22 वर्ष त्यांचं पुण्यस्मरण करणारी व्यक्ती। एकदा गुरुजींसाठी आपण सर्वांनी स्वागत म्हणून त्यांचं। कारण सकल तीर्थाची धुरीजी का माता पितरे ज्ञानोबऱ्यांच्या या उक्तीप्रमाणे आई वडील हयात असतानाही केलेली सेवा वाया जात नाही आणि त्यांच्या पश्चातही केलेली सेवा वाया जात। आपल्या माता पित्याने ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीला जर आपण काय अन्नदान काय नामचिंतन केलं तर ती तिथी आपल्या जीवनाचं हित करणारी कल्याण करणारी ती तिथी ठरत असते। म्हणून भाग्यवान आहे ती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। अर्थात अधिक त्यांच्यावर न बोलता मी जे काही अभंगावर चिंतन मांडणार आहे ते सर्व त्यांनाच लागू होणार आहे। विठाला विठाला कारण पुण्यस्मरण हे कोणाचंही इतक्या दिवस होत नसतं। आपले वडील गेले वर्ष श्राद्ध झालं तर मागे पडतं, आपल्याला त्यांची तिथी आठवत नाही पुण्यस्मरण करायला। 750 वर्ष झालं ज्ञानोबऱ्यांना जाऊन, तुकोबऱ्यांना जाऊन, नाथ बाबांना जाऊन, वामन बाबांना जाऊन, भगवान बाबांना जाऊन, पूज्य गुरुवरे रामकृष्ण महाराजांना जाऊन 17-18 वर्ष झालं तरी या महात्म्यांचे विचार कीर्तीच्या रूपाने अजरामर आहेत म्हणतात। त्याचं कारण त्यांनी केलेली भगवंताची सेवा, अनन्य भावाने एक निष्ठेने साधू संतांची ईश्वराची केलेली सेवा, ही सेवा वाया जात नसते। म्हणून धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत आदरणीय आमच्या गुरुजींना। गुरुजींच्या मातोश्री आहेत, सर्व परिवार आहे माझ्यावर प्रेम करणारा। गेल्या वर्षी मी प्रवचन केलं आणि यावर्षी कीर्तन सेवेचा योग आलेला आहे। आपल्या परिसरामध्ये साळेगावला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं मंदिर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे। कारण मी म्हणजे मनाला निमित्त परंतु सत्य संकल्पाचा दाता नारायण। साळेगावून सातेफळ रोडला 1 किलोमीटर मध्ये गेल्याच्या नंतर मधल्या रोडलाच 1 एकर जागा स्वतः आम्ही विकत घेतलेली आहे। सर्वांना का सांगतो की माहिती असावी, माझी कुठली परिस्थिती नसताना ती जागा मी या गादीवर उभा राहून मी खोटं बोलणार नाही। आमचे मित्र बाळासाहेब हे सर्व मंडळी आहेत, मुंजा महाराज यांना सर्वांना माहिती की मी ती जागा व्याजाने पैसे काढून शेकड्याने ती जागा घेतली जाते। आणि चला म्हटलं आपण आयुष्यामध्ये कमावल्यावर काय करणार आहे, कुठेतरी केस कळमला एखादा प्लॉट घेताल, बंगला बांधता भाड्याने देता, याच्यापेक्षा काय करणार। त्या जागेचा योग आला, अल्प दरामध्ये ती जागा घेतली आणि त्या जागेमध्ये गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर 2023 या दिवशी भव्य दिव्य भूमिपूजनाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला। आदरणीय आमचे गुरुजी सुद्धा होते, नाथपारांचे 14वे वंशज पूज्य श्री योगीराज महाराज गोसावी गुरुवरे भगवान महाराजांचं कीर्तन होतं। अशा प्रकारे तो भूमिपूजनाचा सोहळा संपन्न केला आणि गेल्या वर्षी नाथषष्ठीचा पहिला सप्ताह 10 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये एवढा भव्य आणि दिव्य सप्ताह झाला। मला वाटत सुद्धा नव्हतं की जो सप्ताह तपपूर्ती सोहळ्याला व्हायला पाहिजे होता, जो सप्ताह आरोग्य महोत्सवाला व्हायला पाहिजे होता, असा सप्ताह पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी संपन्न झाला। ढोक महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं, बडी बडी सर्वच मंडळी होती आणि या वर्षी दुसरं वर्ष आहे। 30 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये सर्व दिग्गज मंडळींची कीर्तनं त्या सत्रामध्ये संध्याकाळी रोज 7 ते 9 नंतर जेवण असतात। आदरणीय लाडगुरुजी आहेत, नाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज आहेत, संदीपान महाराज हासेगावकर आहेत, आपले आमचे मित्र साठे महाराज आहेत, समाधान महाराज शर्मा आहेत, माझं काल्याचे कीर्तन आहे। शेवटी असा सर्व भव्य दिव्य सोहळा आहे। सकाळच्या सत्रातल्या बी सेवा आहेत, त्यामध्ये आदरणीय आमच्या गुरुजींची एक सेवा होणार आहे। अर्थात हे मी का सांगतो सज्जनांनो, आपल्याला माहिती असावं। नाथ महाराज हे एक मोठी वैष्णव होते आणि तुकोबराय या अभंगाच्या द्वारा वैष्णवांच्या संगतीतलं सुख काय असतं याचं चिंतन करतात। लक्ष दे नाही का, मी 1 ते 1.25 तास तुम्हाला या अभंगावर चिंतन मांडणार आहे। सगळे गोड असे मंडळी आहेत, गायनाचार्य गुणवान मंडळी आमचे मुंजा महाराज आहेत, त्यांना धन्यवाद। महाराजांचं नाव काय? गिरी महाराज। आमचे गिरी महाराज आहेत, गोड अशी चाल मायली। मृदंग सम्राट प्रतापाचार्य आमचे गावकरी आमचे मित्र बाळासाहेब महाराज आहेत, त्यांचं सुद्धा मला मोलाचं कार्य सुरुवातीपासून बाळासाहेबांचं, त्यांनाही धन्यवाद आहेत। इकडचे सर्वच टाळकरी मंडळी माझ्या परिचयातली, बोबडे महाराज आहेत, आधी करून तुम्हा सर्व श्रोतृ वर्गांना, मनोज खिंडरे ज्यांचं हे YouTube चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद आहेत। गोड अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद।
चोपदार नाही धन्यवाद त्यांना राहते. अर्थात गुरुजींची कथा चालू आहे, संत कथा, संत चरित्र. चोले आबा का, चोले आबा, सर्वांना धन्यवाद. जरी मला नाव माहिती नसली तरी सर्वांचा परिचय आहे, तोंड ओळख आहे, रूपाचा परिचय आहे. नाव नाही घेतलं, रूपाचा परिचय आहे. असो, ज्यांची नावं माहिती ते माझ्या ओठात आहेत, ज्यांची नावं माहित नाही ते माझ्या पोटात आहेत. पोटातले कशाला काढायचे. चला असं द्या, सर्वच प्रेमाची मंडळी संप्रदायातली. असो, चला लक्ष देऊ नये का. तुकोबरे अभंगाच्या द्वारा वैष्णवांच्या संगतीतलं सुख काय असतात याचं चिंतन करतात. जीवन जगत असताना सज्जनांनो संगतीला अतिशय महत्व आहे. संगत या अभंगातला एक शब्द आहे संगती. वैष्णवा संगती, संगती या शब्दावर मी व्याख्यान देतो. संगती करत असताना आपण कोणाची संगत करतो याच्यावर फार महत्व आहे. निसर्गता मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी सर्व काही चांगलं असतं, वाईट कोणीच नसतो. प्रत्येक जीवात्मा नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, तो निर्विकार आहे, तो निर्लेप आहे, तो निराकार आहे. वाईट कोणाच नाही. नैनम छिन्नंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्या पण शोषयती मारुता. असा निर्लिप निर्विकार स्वच्छ असणारा तो कोण आहे? जीवात्मा. मग वाईट एवढाच होतो, जसा जसा मोठा होत जातो आणि जशी जशी त्याला गल्ली भोळामध्ये संगती प्राप्त होते तसं त्याचं जीवन घडत असतं. म्हणजेच मानवी जीवनावर घडलेले जे परिणाम असतात ते आजीवन संगतीचे परिणाम असतात. म्हणून संगती आपण कोणाची करतो? नाही आमच्याकडे काही ज्ञान पांडित्य नाहीत, आम्ही शास्त्री आचार्य महामंडलेश्वर, हरकत नाही, पण तुम्ही संगतीत कोणाच्या राहता परमार्थात याला फार महत्व आहे. तुम्ही योग्य माणसाच्या योग्य महात्म्याच्या सानिध्यात राहिलात की तुमचा उद्धार तात्काळ होतो. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ. अरे गावबा सारखा अडाणी मुलगा, गावबा म्हणजे फक्त खावबा होता. गावबा पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने नाथ महाराजांच्या वाड्यात आला. त्याला माहिती झालं नाथ महाराजांच्या वाड्यात रोज भगवंताला पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि नाथ महाराज रोज पोथी सांगायची झाल्यावर प्रत्येकाला जाताना एक एक गुळाची ढेप देतात. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही नाथ महाराजचं मंदिर बांधायला म्हणतात, तुम्ही काय देणार आहे जाता? अशी माझ्याकडून काय अपेक्षा करू नका. उलट मीच तुमच्याकडे हात पसरणार आहे नाथ भावाच्या मंदिरासाठी. अरे नाथ महाराजांच्या प्रपंचाची कावड भगवंताने वाहिली. महाराज भगवंताने वाहिली, पाणी भरलं. आपण नाथ महाराजांच्या मंदिरासाठी एक वीट दिली, एक वीट लावली तर परमात्मा आपल्या प्रपंचाची कावड निश्चित वाहिल्याशिवाय राहणार नाही. गुरुजी गेल्या वर्षी कार्यक्रमाला आलते, माझ्या म्हणण्याने आले, कीर्तनाला आले आणि गुरुजीने 2100 रुपये सप्त्याला दिले. मी म्हटलं गुरुजी हे कशाला? म्हणले राहू द्या, हे सप्त्यासाठी. अर्थात भगवंताने त्यांना सर्व काही दिले आणि जे दिले ते उदास विचारे म्हणून उत्तमची गती तो एक पावेल. कोणी नाही, तुकोबा म्हणतात तोच एक पावेल, तोच उत्तम जीवखानी भोगील, उत्तम भोगील जीव. कोण? उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार नीतीचा व्यापार करून ज्यानं द्रव्यार्जन केलं आणि उदास अंतकरणाने धर्मासाठी या सत्कार्यासाठी गोरगरिबांची लेकरं सांभाळतात. गुरुजी फुकटनच सेवा करून घेत, प्रत्येकाला काही ना काही फुलना फुलाची पाकळी देतात, वाट लावतात महाराज. गुरुजी म्हटले राहू द्या सप्ताहासाठी. आणि या वर्षी म्हणले मी कीर्तन करून नाथ महाराजच्या मंदिराला मी काय द्यायचं ते देणार आहे. कीर्तन करून नाथ महाराजच्या मंदिराला काय द्यायचं ते. अर्थात हे अशी माणसं दादा संप्रदायात थोडी. म्हणून कौतुक करावं तेवढं गुरुजींचं कमी. आपला शिक्षकी पेशा सांभाळून आयुष्यभर संप्रदायाची सेवा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या तुकोबऱ्यांच्या उक्तीनुसार गुरुजी चालवत आहेत. म्हणून गाववा गावा म्हटला पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने आपण नाथ महाराजच्या वाड्यात जो. आई मला पुरणपोळी खूप आवडती, आपली परिस्थिती नाजूक आहे, घरी कधी पुरणपोळी मिळत नाही. नाथ महाराजच्या वाड्यात आला, पोती सुटली, पुरणपोळीचं जेवण केलं आणि तिथेच थांबला. म्हणला आता घरी जायचंच नाही. कोण? गावबा. नाथ महाराजांचं सानिध्य त्याला हळूहळू हळू लाभलं. नाथ महाराजच्या जवळ गेला, चांगली ओळख झाली, स्नेह जडला गेला आणि मग नाथ महाराजांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं जप मन रामकृष्ण हरी. तो म्हणायचा पुरणपोळी, रामकृष्ण हरी. गावबा म्हणायचा पुरणपोळी. अरे बाबा रामकृष्ण हरी म्हण. तो म्हणायचा पुरणपोळी.
याला पुरणपोळीशिवाय दुसरं काय आठवत? पुरणपोळी कधी येते? कुठल्या काही निमित्ताने परिणाम असा झाला, महाराज नाथ महाराज भावार्थ रामायण लिहायचं काम करत होते आणि नाथ महाराज भावार्थ रामायण लिहायचं सोडून कार्य संपलं, आपलं आयुष्य संपलं म्हणून निघाले. तेव्हा काही साधकांनी नाथ महाराजांना विचारलं, महाराज हा ग्रंथ पूर्ण केल्याशिवाय तुम्ही कसं जाता? ज्याच्यासाठी आला ते कार्य पूर्ण करून जा. नाथ महाराज म्हणले, हे राहिलेलं कार्य माझा गावबा पूर्ण करेल. सगळे शिष्य हसायला लागले, उपेक्षात्मक बुद्धीने गावबाकडे पाहू लागले. हा गावबा म्हणजे खावबा, आणि हा गावबा काय पूर्ण करणार भावात रामायण? आणि फक्त नाथ महाराजांनी त्याला कृपा कटाक्ष न्याहाळले, आपल्यामध्ये बैसवले. फक्त त्याच्याकडे पाहिलं, गावबाने महाराज राहिलेलं रामायण पूर्ण केलं. म्हणून रामायणामध्ये गावबाचा उल्लेख येतो. अर्थात गावबाला जो नाथ महाराजांचा संग मिळाला तो कुठल्या निमित्ताने? पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने महाराज. म्हणून संगतीला फार मोठे, संगतीने तो घडला, संगतीनेच त्या व्यापक बोधाला तो प्राप्त झाला. अडाणी होता, अंगठ्या बहादूर होता गावबा. म्हणून संगती करत असताना आपण कोणाची संगती करतो? आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा का आपल्या जीवनाचा अपकर्ष व्हावा? आपलं जीवन उदात्त आणि व्यापक व्हावं असं वाटत असेल, आपल्या जीवनाचं पतन आणि उद्धार हे कशावर अवलंबून असेल तर ते म्हणजे संगतीवर अवलंबून. पतन उद्धार संघाचा महिमा जावे आत्मा संतोषे, जावे आत्मा संतोषे, जावे आत्मा संतोषे. पतन उद्धार संघाचा महिमा जावे आत्मा संतोषे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवे. इकडे लक्ष द्या. पतन आणि उद्धार कशावर अवलंबून आहे? संघाचा महिमा संगतीवर अवलंबून आहे. म्हणून त्याजावे अधमा, अधमाची संगती त्याज्य असावी, संतांची सज्जनाची संगती आपल्या जीवनामध्ये ग्राह्य असावी. एक कावळा आणि राजहंस दोघांची संगती झाली. दुर्दैवाने होऊ नये परंतु झाली. कारण पंचतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे. असंग संग दोषेण साधयन्ति विक्रिया दुर्योधन प्रसंगेण भीष्मो हरणी गता. असंग संग दोषेण, जो संग करण्याच्या लायक नाही असा दुर्जन, दुर्विचारी, नीच प्रवृत्तीचा मनुष्य, त्याची संगती जर साधूला घडली. भीष्माचार्यांचं जीवन आजन्म ब्रह्मचारी, पण असंग संग दोषेण, संगती घडल्यामुळे दोष अंगाला लागतात. मी खेळत नाही महाराज, फक्त बसलोय तिथे. मी खेळत नाही, फक्त पाहतो. पाचवा बसणारा सुद्धा महापातकी सांगितलं, तिथं बसणारा सुद्धा. त्या 5 जणांची संगती करू नये. असंग संग दोष साधो यांती क्रिया. साधू जरी झाला तरी सुद्धा त्याचं पतन व्हायला काहीच वेळ लागत नाही. साधो यांती विक्रिया भीष्मो गो हरणे गताहा दुर्योधन प्रसंगेन. भीष्माचार्यांचं आजन्म ब्रह्मचारी जीवन, परंतु दुर्योधनाच्या संगतीमुळे कुठेतरी बिघडलं जातं. कुसंगे नाडीला साधू एकनाथच्या संगे हिराचे मंगला, एकनाथच्या संगे हिराचे मंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, एकनाथच्या संगे हिराजो भंगला. हिरा कधी भंग पावत नाही दादा, परंतु तो भंग पावला जातो का? एकनाथच्या संगतीमुळे. तसं कुसंगे नाडीला साधू जैसा, साधू सुद्धा भंग पावतो, त्या साधूला सुद्धा डाग लागतो, भ्रष्ट होतो का? कुसंगे नाडीला साधू, कुसंगतीमुळे साधू सुद्धा नाडला जातो. या संदर्भात एक कथा आलेली आहे, कावळा आणि राजहंस. मी सांगत होतो दोघांची संगती झाली. दुर्दैवाने होऊ नये परंतु झाली. कारण तुकोबऱ्या म्हणतात कावळा कशावर जगतो आणि राजहंस पक्षी कशावर जगतो. कावळे ढोपरा कंकरतीरा राजहंसाचा मोतियाचा. कावळ्याचं एकच लक्ष असतं, कधी जनावर मरते लोक त्याला गटारात आणून टाकतात आणि त्याला त्वचा मारायला मिळते. कावळ्याचं लक्ष. तितीर नावाचा पक्षी असतो,
तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो. कंकर तित्तेरा, तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो. म्हणून बरेच लोक म्हणतात, अहो जोगदंड महाराज त्याचं माझं काहीच नाही, पण उगीच माझ्या नावानं काय खातोय, खडे खातोय. आता आपण कुठे बसतात बघा, आपण कुठे बसतात बघा. कारण कीर्तन आपल्यासाठी चाललंय हे लोकांना कधी कळायचं. कीर्तन आपल्यासाठी चाललंय, आपण कोणत्या यादीत बसतो बघा. कावळ्याचं लक्ष असतं, कधी जनावर मरते लोक त्याला गटरात आणून टाकतात, त्वचा मारायला मिळतात. तितीर नावाचा पक्षी असतो, असे बारीक बारीक खडे वेचून खातो. परंतु या विश्वाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे, तो कधी घाणीला तोंड लावतच नाही, तो असे मोतीच वेचून खातो. त्याचं नाव आहे राजहंसाचा मोतियाचा, तो मोतीच वेचून खातो. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. राजहंसामध्ये अजून काय सामर्थ्य त्याच्या तुळशीमध्ये. का चाचूचे निसंडसे खांडीजे पै पानी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर, चरता तिजे सविचार राजहंस. त्याच्या चोचीमध्ये भगवंतानं सामर्थ्य दिलंय. अर्धा बकेट पाणी ना अर्धा बकेट दूध आहे. तो राजहंस पक्षी काय करतो, दूध दूध प्राशन करतो आणि पाणी खाली ठेवतो. हा क्षीर निर्विवेक फक्त त्यालाच जमतो. हा झाला भौतिक क्षीर निर्विवेक. परमार्थातला क्षीर निर्विवेक काय आहे, ज्ञानोबारे म्हणतात अनात्मवर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर. याचा पदच्छेद कसा करायचा बघा. अनात्म वर्ग नीर सांडून, इथे थांबायचं. अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर चरताती. परंतु कसे चरताती, जे सविचार चरताती ते राजहंस तुकाराम महाराजांना अपेक्षित. मरणा हाती सुटली काया, विचार या निश्चय. हा जो विवेक आहे, माझा विवेक जागृत झाला आणि त्या विचाराने मरणा हाती सुटली काया, हा जो विवेक आहे तो विवेक राजहंसाच्या ठिकाणी. अनात्म वर्ग नीर. म्हणून महात्मा वेगळा. महात्मा ज्याला कळलंय हे जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे आणि जग मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे. ज्याला हे कळलं तो सामान्य जीव आहे. आपल्याला कळते जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य. आपल्याला कळते शंकराचार्यांनी सांगितले श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कृती, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. जीव हा दुसरा तिसरा कोणीच नसून तो परब्रह्म स्वरूप आहे. हो, मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा सार एका श्लोकाच्या पूर्वार्धात सांगतो, शंकराचार्य म्हणतात. ते आपल्याला कळलंय, त्याला सामान्य जीव म्हणा. परंतु जीव आणि ब्रह्म वेगळं नाहीच हे ज्याला कळलंय त्याला महात्मा म्हणा. त्याला काय म्हणा, त्याला महात्मा म्हणा, त्याला सिद्ध महापुरुष म्हणा. म्हणून अनात्म वर्ग नीर सांडोली, त्याचा त्याग करतो अनात्म निराचा, आणि आत्मरसाचं क्षीर जो प्राशन करतो तो राजहंस. तो राजहंस. म्हणून तो राजहंस घाणीला कधी तोंड लावत नाही. दोघांची मैत्री झाली, एका वृक्षावर बसले गप्पा मारत होते. किती बंडखोरी झाले, किती निवडून आले वगैरे वगैरे चर्चा सुरू असताना त्या नगरीचा राजा त्या शिकारीसाठी जंगलात आला. थकला बागडला, भरपूर श्रम झालं म्हणून विश्रांती करता नेमका राजा त्या वृक्षाखाली येऊन बसला की ज्या वृक्षावर कावळा आणि राजहंस गप्पा मारत होते. लक्ष देऊ नये. राजा खाली बसला, थकलेला होता, श्रम भरपूर झालेलं होतं, खाली लवणला. लवणल्याबरोबर बाळासाहेब राजाला लगेच झोप लागली. परंतु चमत्कार असा घडला, झाडाच्या फांदीवाटे एक उन्हाची तिरीप राजाच्या चेहऱ्यावर पडली आणि राजाची झोप अशी चावळू लागली. राजहंस पक्षाच्या लक्षात आलं, आपल्या नगरीचा राजा आहे, आदर्श राजा. दुष्काळ पडल्यावर प्रजेचं संरक्षण करतो. राजा कसा असावा आदर्श, म्हणजे एकमेव उदाहरण आहे. असा आदर्श राजा, प्रजेचं शोषण न करता प्रजेचं काय करतो, पोषण करतो, असा आदर्श राजा आहे. याच्यावर आपण उपकार केले पाहिजे. काय उपकार करू शकतो. राजाची झोप चावळू लागली. राजहंस पक्षाने आपले पंख बाजूला केले आणि राजाच्या चेहऱ्यावर छाया धरली, सावली धरली. राजाला मोठ्या आनंदाने झोप लागली. परंतु चमत्कार असा घडला, तेवढ्या वेळात बसलेल्या ठिकाणाहून कावळ्याने वरून राजाला गंध लावला. गंध कळतो ना, रिक्त स्थान की मूर्ती केली, गंध लावला. रिकाना जागा भरला, गंधावरच भरला. राजा जागा झाला, इकडे तिकडे पाहू लागला की मी या नगरीचा राजा असताना, बॉस असताना, प्रत्येकाला बॉस वाटतो, मी बॉस असताना मला गंध लावण्याचा धडस कोणी करावं.
इकडे तिकडे पाहिलं, वर पाहिलं, तोपर्यंत कावळा उडून गेला. दिसला राजहंस. कुठलाही विचार न करता राजाने शेजारचं धनुष्य घेतलं, बाण लावला, असं कसं संधान साधलं, सुटसुट करत असा बाण सोडला, राजहंसाच्या वर्मी लागला आणि राजहंस खाली टप्प दिशेने पडला. मला उत्तर द्या, दृष्टांत संपला. उपकार करणारा राजहंस, उपकार करणारा, सावली धरली ना, उपकार करणारा, उपकार करूनही देखील त्याला मरावं लागलं. काय कारण? काही कारण नाही, फक्त कावळ्याची संगती घेतली म्हणून. म्हणून संगती करत असताना आपण कोणाच्या संगतीत राहतो याला फार महत्व आहे. म्हणतात एक गुरु आणि शिष्य जंगलातून बघा चालत होते. संगतीचा परिणाम कसा करतो? दोघे जण चालत होते. समोरून जात असताना एक वाघ दिसला. वाघ आल्याबरोबर हालू नये, चालू नये, सैरावैरा काही बोलू नये, ही स्थिती गुरूंची होती. वाघ आला तरी काय घेणं देणं नाही, काय घेणं देणंच नाही. हे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम, जगदाकारी झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, लाज आणि चिंता दुरावली, कारण जवळी विठ्ठल रुक्माई, बहीण बंधू बाप आई. ही अवस्था झालेली. वाघ आला तरी गुरुजी भिललेत, परंतु शिष्य भिवू लागला. शिष्याने विचार केला, हे पिकलेलं पान आहे, कधीतरी गळून पडणार आहे, आपलं व्हायचंय जायचंय अजून, चला मला रामराम इथूनच. वेळ प्रसंग आल्यावर कळतात जीवा भावाचे किती ते महाराज. शिष्याने काढता पाय घेतला, वाघाने दर्शन घेतलं. कोणाचं? गुरुजींचं दर्शन घेतलं. वाघ निघून गेला. परत शिष्याला दोघे जण चालू लागले. एका वृक्षाखाली पाणी पिण्यासाठी, फलाहार घेण्यासाठी बसले. त्यावेळेला गुरुजींच्या गालावर एक मच्छर बसला. त्याला आपण ढास म्हणतो. अजून काय म्हणतो? ढास म्हणा, मच्छर म्हणा, चिलट म्हणा. तो ढास बसला आणि त्या ढासाला मारण्यासाठी अशी गुरुजींनी स्वतःच्या गालावर अशी थप्पड मारली. थप्पड मारल्याबरोबर शिष्याने प्रश्न विचारला, गुरुजी मगाशी वाघ आलता तरी तुम्ही हलू नये, चालू नये, सैरावैरा काही बोलू नये, हल्ले नाहीत, बोलले नाहीत, डुलले नाहीत, वाघाने दर्शन घेतलं तुमचं, काय कमाल आहे. आणि आता साधा एक ढास गालावर बसला तर त्याला तुम्ही मारू लागलात, त्याला तुम्ही भिवू लागलात, काय कारण? गुरुजीने उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. गुरुजी म्हटले, अरे बाळू, मगाशी वाघ माझ्या समोर आलता, त्यावेळेला मला वाघही काही करू शकला नाही. त्याचं कारण त्यावेळेला मी माझ्या गुरुच्या संगतीत होतो, मी माझ्या गुरुच्या संगतीत होतो. आणि आता एक साधा ढास मला चावू लागला, त्याचा परिणाम तुझ्या संगतीत आहे. म्हणून संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर सूक्ष्म असतो महाराज, घडत असतो. सिद्धांताच्या बाबतीत बोलायचं झालं तर संगतीचा किती सूक्ष्म परिणाम असतो. एखादा मद्यपान करणारा मनुष्य म्हणजे एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मनुष्य त्याच्या मनासारखा वागायला लागतो. संगतीचा किती सूक्ष्म परिणाम. एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा माणूस त्याच्या मनासारखा वागतो. एखादा मद्यपान करणारा मनुष्य, त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो मद्यपान करणारा मनुष्य, दारुड्या मनुष्य, तो आपल्यापासून जरी दूर राहिला तरी मनुष्य प्यायला लागतो. कशाचा परिणाम आहे? त्याच्या गैरहजेरीत सुद्धा करायला लागतो. संगतीचा परिणाम. याच्या उलट बोलतो, एखादा वारकरी, गाथा ज्ञानेश्वरी वाचणारा वारकरी, आणि त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो वारकरी जरी आपल्यापासून दूर राहिला तरी मनुष्य त्याची ज्ञानेश्वरी चालू राहते, गाथा चालू राहतो. कशाचा परिणाम? असं बोलत राहा म्हणजे मला कळतंय तुम्हाला काय कळालंय का नाही. आपण फक्त एका शब्दावर बोलतो अभंगातल्या 3 अक्षराचा. संगती. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे महाराज, संगतीचा. म्हणून संगती करत असताना आपण कोणाच्या बघा, एक सांगतो, रेड्याची समाधी झाली. काय झाली? रेड्याची समाधी झाली. रेड्याची समाधी झाली. आळे फाट्याला रेड्याची काय झाली? समाधी झाली. लोक रेड्याची वारी करतात. कोणाची? रेड्याची वारी करतात. रेड्याचा सप्ताह व्हायला लागला म्हणजे रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला. वाक्य नीट आहे. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला, याला सुद्धा कारण काय असेल तर संगती आहे. कारण रेड्याला ज्ञानोबऱ्यांचा संग झाला.
महाराजांचा हरविला. मला पुढचं चरित्र सांगायचं नाही. नाथ महाराजांचा खूप गोड अभंग आहे हा. अर्थात रेड्याची समाधी झाली, रेड्याची झाली, त्याच्या पुढे जाऊन सांगतो कुत्र्याची सुद्धा झाली. म्हणजे जीवनात कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला याला सुद्धा कारण काय असेल तर समाधी हे, संगती हे कारण आहे महाराज. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांचा बघा ना देहांत झाला रायगडावरती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय जमलेला. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, जाणता राजा गेला. छत्रपती हरवलं, जाणता कोणाला मिळत नाही. ज्याच्यामध्ये काहीतरी जाणण्याची ताकद आहे त्याला म्हणतात जाणता राजा. छत्रपती हे लेबल, ही पदवी कोणालाही लागत नसते दादा. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती महाराज. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा आहे का नाही हे त्या त्या पतीनं तपासून पाहावं. पण छत्रपती हे लेबल कोणालाही लागत नसतं महाराज, कोणा. म्हणून जीवाला जीव देणारी माणसं त्या काळात होऊन गेली, या महापुरुषांना साथ दिले महाराज. आणि आता एवढा असून सुद्धा एकमेकाचा जीव घेणारी माणसं याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार होऊ लागली. किती कीर्तन झाले, याला किंमत नाही. आपल्यामध्ये परिवर्तन काय झालं समाजामध्ये याला महत्व आहे महाराज, याला महत्व. देहांत झाला रायगडावरती राजांचा. असं म्हणतात लाख गेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा. आणि काही काही माणसं असे लाखाचा पोशिंदा असतात महाराज. आणि तो लाखाचा पोशिंदा गेल्यावर काय समाजामध्ये होत, वसाड पडतो महाराज. काय पडतं? आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब लाखाचा पोशिंदा होते साहेब. पोशिंदा होते लाखो लाखो जन समाजाचा, गोरगरिबांचा, 18 पगड जातींचा पोशिंदा होते. लाखाचा पोशिंदा गेल्यावर उघड पडलं जातं. घरातला करता मनुष्य गेल्यावर घर काय होतं दादा? उघडं पडतं ना, वसाड पडतं ना महाराज. करता मनुष्य गेला तेव्हा राजे गेले, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा टपटप टपटप वाहत होत्या. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, स्वामी गेला. जेव्हा राजांचा पार्थिव देह दादा त्या चितेवर ठेवण्यात आला आणि जसा अग्नी डाग देण्यात आला, काय चमत्कार घडला दादा. जळत्या चितेमध्ये एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारली. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, माझ्या छत्रपतींच्या शेजारी, राजांच्या शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते. म्हणजेच राजांच्या अगोदर मला वाटतं कुत्र्याचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. कुत्र्याचं दर्शन. अरे त्या कुत्र्याला कळ माझा स्वामी गेला, राहण्यात अर्थ काय, माझं सौभाग्य गेलं, माझ्या जीवनाला आता काय अर्थ, काय अर्थ आहे, मला काय किंमत आहे. अरे माणसावर तर प्रेम केलताच 18 पगड जातींवर, परंतु पशु पक्ष्यांवर ज्या राजाने प्रेम केलं आणि त्यांनी राजासाठी प्राणाची आहुती द्यावी महाराज, अशी माणसं होऊन गेली. म्हणून कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा पुत्र व्हायला याला सुद्धा कारण काय असेल तर संगती. कुत्र्याचं भाग्य एवढं थोर होतं की त्याला राजांसारख्या महापुरुषांची संगती जीवनामध्ये घडली. कुत्रा सोडा, रेडा सोडा, सजीव प्राण्यांचं तुम्हाला उदाहरण दिलं. आता निर्जीव उदाहरण देतो. निर्जीव संगतीचा परिणाम होतो का नाही, आपल्यावर का होणार नाही. रेडा, कुत्रा, सजीव प्राणी. निर्जीव उदाहरण देतो. तुम्ही म्हणता निर्जीव काय? निर्जीव दगडा मातीची भिंत, पण तिला ज्ञानोबऱ्यांचा स्पर्श झाला. आणि स्पर्श झाल्याबरोबर, संग झाल्याबरोबर काय परिणाम झाला महाराज? चालविली चालविली
निर्जीव अचेतन जी चेतन नाही अशी निर्जीव तगडा मातीची भिंत, पण तिच्या पुण्याने ज्ञानोबराचा संग झाला, परिणाम निर्जीव भिंत सजीव झाली, चालू लागली, तिचा उद्धार झाला. म्हणून लोक आज तिचं दर्शन घेतात. आळंदीत गेलं, चला बोला कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम. गंगा आहे, गंगा ती जर एखाद्या तळ्याला जाऊन मिळत असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपणा आहे. गंगा जर एखाद्या डबक्याला जाऊन मिळत असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपणा आहे. गंगा तेव्हाच व्यापक स्वरूपाला प्राप्त होईल. गंगा सागराला गेली की गंगा असेल तर गंगेचा शुद्ध वेडेपणा आहे. गंगा तेव्हाच व्यापक स्वरूपाला प्राप्त होते. गंगा सागराला जाऊन मिळाले की गंगा गंगा राहत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. म्हणून मानवाची जीवनरूपी गंगा तेव्हाच उदात्ताने व्यापक होईल. आपल्या जीवनाची उत्क्रांती उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल तर मानवाची जीवनरूपी गंगा संतरूपी सागराला जाऊन मिळाल्याशिवाय मानवाची जीवनरूपी गंगा उदात्ताने व्यापक होणार. मिठाचा गोळा ज्ञानोबराने दिलेला दृष्टांत चांगदेव 65 नावाच्या ग्रंथामध्ये. मिठाच्या गोळ्यानं ठरवलं सागरात उडी टाकायची आणि सागरातला ठाव ठिकाणा घेऊन यायचं, तळ घेऊन यायचं. बकेटभर पाण्यात जर मिठाचा गोळा टाकला धारूरमध्ये, एवढा मिठाचा गोळा बकेटभर पाण्यात टाकला तर इथं मावशी कसं आहे, छोटा होतो का मोठा होतो? छोटा. कसं आहे इथं धारामध्ये कसं आहे, छोटा होतो का मोठा होतो? चौथा. आपण अनेक जणांचं श्रवण केलेली मंडळी, चतुर मंडळी, हुशार आहे, नजरेतली माणसं. छोटाही होत नाही. हो, काही काही माणसं लगेच उत्तर देत मग छोटा होणार की महाराज? छोटाही होत नाही आणि मोठाही होत नाही. ज्ञानोबरांनी किती गोड दृष्टांत दिला बघा. चिंतनात सुद्धा खूप आनंद असतो, विनोद असतो. ज्ञानोबरांनी म्हणतात त्यानं ठरवलं आणि टाकली उडी. चांगदेव 65 नावाचा ग्रंथ आहे. चांगदेवाला केलेला उपदेश. चांगदेवाला 65 वयामध्ये बोध झाला. आपल्याला 4000 अभंगाचाही परिणाम होईना, 9034 वयाचा ज्ञानेश्वरीचा परिणाम होईना. कशाचा परिणाम होणार? परिणाम झाला पाहिजे. आणि चांगदेवाला ज्ञानोबरा उपदेश करत असताना काय म्हणतात? लवण पाण्याचा थाबो माझी घोन गेले पाहो तव तेच नाही मा काय घेवो माप जळा. लवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरी येतेची ना माघारी परती जैसी. लवनाची कनिका मिळत घेवो उदका उदकची होऊन देखा ठाके जेवी नोही सारिता निराळी लवन मिळविता जळी. उडी टाकली ना महाराज. मिठाचा मासा केला आणि समुद्रात सोडला. किती तास पोहू शकेल? किती तास? 10-5 मिनिट, अर्धा तास? काही शकेल. टाकली मिठाच्या गोळ्याने. लवण पाणी याचा थाव. थाव म्हणजे ठिकाण, ठिकाणा घेऊन यायचं. उडी टाकल्याबरोबर त्या सागरामध्ये एवढं सामर्थ्य होतं, त्या मिठाला मीठपणच ठेवलं नाही. तेव्हा तेची नाही मा काय घेऊ मापजळ. ते मीठपणच हरून गेलं. तिथं माप काय घेणार? माप काय घेणार? मीठ कशापासून तयार होतं? चला जाऊ द्या. मीठ कशापासून तयार होतो? सागराच्या खाऱ्या पाण्यापासून. त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, मीठ तयार होतं. ते ट्रेननं मुंबईला येतं, पुण्याला येतं, पुन्हा बीडला येतं, पुन्हा धारूरला येतं, पुन्हा आपल्या घरी येतं. मातामुळे त्या मिठाला घरी आणतात. हो, आणि मग त्याला अशा
इतीत मिरच्या असतात, त्या मिरच्यात मिसळतात. कोणाला? मिठाला. आणि तव्यावर असं मिक्स करतात आणि पुन्हा उकळात टाकून त्याला रगडतात मिठाला. कोणाबरोबर? मिरच्या बरोबर. एवढी मिठाची बेजारी, एवढी बेजारी, एवढी बेजारी, एवढ्या दुःखाला सामोरं जावं लागतं मिठाला. कोणाला? मिठाच्या गोळ्याला. कशामुळे हो? ते त्याच्या स्वस्वरूपाला सोडून आलंय म्हणून. आणि मीठ जेव्हा जिथून तयार झालंय तिथं जाणार आहे पाण्याकडे, तेव्हा मीठ मीठ राहणार नाही, मीठ पाणी स्वरूप होणार आहे, त्याच्या मूळ स्वरूपामध्ये विलीन होणार. तसं या मिठाच्या गोळ्याला दुःख काय? जोपर्यंत आपल्याला आपलं खरं स्वरूप कळत नाही आपण कोण आहे, तोपर्यंत आपण या देहरूपी मिठाच्या गोळ्यातच अडकून पडणार आहे. पण महात्म्य देहाचं ममत्व असं त्यांना राहिलेलं नसतं. अर्थात ज्ञानोबा म्हणतात ते मीठ शिल्लकच राहिलं नाही. त्याच्या पुढची ओळ एका ज्ञानोबा म्हणतात, तैसे तुझा आत्मया ते पाही. चांगदेवाला म्हणतात, देखो गेली आम्हीची नाही, तेथे दुखायचा काही कल्पावया जोगा. मध्ये मध्ये वाक्य पूर्ण झाले, सायलेंट थाप टाकायचे. चांगदेवाला म्हणतात, तुझ्याकडे बघितल्याबरोबर मीपणा शिल्लक राहिला नाही, माझ्यातला मीच निघून गेला, तेथे तू कैचा काही कल्पावया जोगा. तिथं तू शिल्लक राहशील कसा? जिथं मी शिल्लक राहिलो नाही तिथं तू शिल्लक राहशील कसा? माझी पाहता मी पण हरवले, आता विठ्ठलू बाहेर विठ्ठलू, मीच विठ्ठलू माझं भासत असे. अर्थात एवढा व्यापक बोध ज्याच्या जीवनामध्ये झालेला असतो ते वैष्णव असतात महाराज. म्हणून मिठाचा गोळा पाण्याकडे गेला, पाण्याच्या संगतीला लागला की मीठ मीठ राहणार नाही. तसं या देहरूपी मिठाच्या गोळ्याने जोपर्यंत संताकडे जात नाही तोपर्यंत आपण खऱ्या शाश्वत आनंदाला आणि सुखाला पोहोचू शकणार नाही. 4 वर्ग त्या जगामध्ये. किती? 4 वर्ग बघा, जड, जीव, देव आणि संत. जड, जीव, देव आणि संत. जडाची संगती केली उचित नाही, जड. जीवाची संगती केली उचित नाही, जड. कारण दगड हा कसा जड आहे, दगड ठरवणार नाही तुमच्या जीवनाचा उत्कर्ष करायचा का अपकर्ष करायचा. दगड नाही ठरवणार, दगड हा जड आहे. दगड हा कसा? न रूपमस्येह तथोपलभ्यते, न अंतो न च आदिर न च संप्रतिष्ठा. संसारासारखी वस्तू कधी आकाराला रूपाला प्रकट झालेली नाही. संसारात जड आहे, तो मुळातच दुःख रूप आहे, तो आपल्याला सुख देऊ शकणार नाही. म्हणून संसाराची संगती, जडाची संगती उचित नाही. तो दगड आहे, त्याच्यामध्ये काय सामर्थ्य? आपल्या जीवनाचं कल्याण करायचं का अकल्याण करायचं? दगड आहे तो. तोच दगड मंदिरासमोर ठेवला, आपण ठरवायचं दगड कुठे मांडायचा. आपण मंदिरासमोर ठेवला तर तोच दगड नारळ फोडण्यासाठी उपयोगाला येईल, आणि तोच दगड आपण घरासमोर ठेवला तर कधी मध्ये राग आल्यावर डोकं फोडण्यासाठी उपयोगाला येईल. दगड नाही ठरवणार माझ्यावर नारळ फोडायचंय का डोकं फोडायचंय, कारण तो कोण आहे? दगड आहे, जड आहे. म्हणून जडाची संगती उचित नाही. चला जाऊ द्या, प्रमाण भरपूर आहे. पुढे जड, जीव. महाराज जडाची संगती नाही करतायत, आम्ही जीवाची संगती करू. तुम्ही आम्ही कोण आहेत? जीव आहे. आता मला सांगा, मराठीमध्ये एक म्हण आहे, उघड्यापाशी नागडं गेलं सारी रात, गोड मेलं वजाने शिंगरू मेलं. अहो तुम्ही अपूर्ण आहेत आणि मी अपूर्ण आहे. जीवा कसा? अपूर्ण आहे, परिपूर्ण नाही. तर मग अपूर्णाने अपूर्णाची संगती करून, जीव म्हणजे अंशी. कोण आहे? ममे वंशो जीव लोक. जीव हा अंशी, म्हणून अंशीने अंशीची संगती करून चालणार नाही, अंशाने अंशाची संगती करून चालणार नाही. आपण अंश आहेत आणि परमात्मा अंशी. अंशाने अंशाची संगती करून परिपूर्ण जीवन होत नाही, तर अंशाने अंशीकडे गेलं पाहिजे. अंशी असणारा परमात्मा आणि अंश असणारा जीव आहे. मग जीवाने जीवाची संगती करून, जीव हा बद्ध आहे. जीव कसा आहे? बांधलेला आहे, मीच बांधलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हणतो मोकळा करतो, या तुम्हाला मोकळा करतो. अरे तूच बांधलाच्या खांबाला पक्का आणि तू आम्हाला मोकळं काय करणार? अगोदर तू मोकळा पाहिजे. म्हणून मोकळे कोण आहेत? अबद्ध कोण आहेत आणि बद्ध कोण आहेत? महाराज, हेरते आई का माया बद्ध, संत साधू खावा निका, संत साधू खावा निका, एरते आई का मायाबद्ध तोची संत साधू ओळखावा निका. एरते आई का आपण बद्ध आहे, म्हणून बद्धाने बद्धाची संगती करून आपलं जीवन परिपूर्ण होत नसतं. जड, जीव. महाराज जाऊ द्या, आम्ही देवाची संगती करू, चांगली गोष्ट आहे देवाची संगती. परंतु देव तुम्हाला जवळ घेईल का याचा विचार केला का? कारण देवाची संगती करता येत नाही. परमात्मा असंग आहे. असंग आहे म्हणजे भरला घनदाट. असंग आहे, ज्याची संगती करायची त्याच्यात आणि आपल्यामध्ये स्वभिन्नता पाहिजे.
मला गुरुजींची संगती करायची, आमच्यामध्ये स्वभिन्नता पाहिजे, आम्ही दोघे जरी एक असतात तर कोणी कोणाची संगती करायची? परमात्मा हा असंग आहे, त्याची संगती करता येत नाही. जीव हा देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि जर गेला, देवाने त्याला घेतलं तर जीव हा जीव राहणार नाही, तो लगेच कोण होणार आहे? तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, तो लगेच शिव होणार आहे. राम म्हणता